नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी वांग्याची चमचमीत वांग्याचं भरीत. त्यासाठी मी ते 4-5 वांगी चांगली मस्त धुवून घेतली आहे. आता आपण याला बारीक कट करून घेतला आहे आणि याला स्वच्छ पाण्याने परत धुवून घेऊया. याच्यामध्ये ना पाणी टाकलं की हे वांगे काळे पडत नाहीत. त्यासाठी पहा, मी इथे 2-3 कांदे बारीक कापून घेतले आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल छान गरम झालं की आपण यामध्ये जिरा आणि राई टाकून घेणार आहोत. आम्ही गेलो होतो गावी, तर तिकडनं येतानाच मी ही वांगी घेऊन आली होती. जिरा आणि राई छान तडतडलं की आपण यामध्ये कांदा चिरलेला आहे बारीक, तो कापून घेणार आहोत. आता ह्या कांद्याला लाल होईस्तोपर्यंत छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीमध्ये कांदा छान शिजला जातो. आणि आता आपण यामध्ये एक एक करून मसाले पाहणार आहोत. तर त्यासाठी मी ते बघा, 1 चमचा हळद पावडर, 2 चमचे धनिया पावडर, थोडासा 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट सगळं टाकून घेणार आहोत. तुमच्याकडे जे मसाले असेल ते तुम्ही यूज करू शकता. आता आपण याला मिक्स करून घेऊया छान. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. तर जी वांगी मी कट करून घेतली आहेत बारीक बारीक, ती ह्यामध्ये टाकून घेऊन याला छान असं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं की यामध्ये आपण आता झाकण ठेवून घेऊया. पाणी न टाकता यावरती झाकण ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनटासाठी आपण याला छान शिजवून घेणार आहोत. 5 ते 10 मिनटं झाल्यावर आपण याला आता उघडून पाहूया आणि यामध्ये 1 चमचा आपण शेंगदाणा कूट घालूया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया. छान मिक्स झाली की यावरती 5 मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत. पहा, आपलं वांग्याचं भरीत मस्त तयार झालं आहे. जर तुम्हाला हे वांग्याचं भरीत आवडलं तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही घरी पण ट्राय करून पहा.